गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। समाजाच्या तळागाळातील काही घटक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत। पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरणारी मंडळी देखील असतात। फासुपर्दी समाजातील मुलांसाठी आस प्रकल्पाच्या माध्यमातून आठवडी शाळेचा उपक्रम गेले अनेक वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे। 1996 साली माणिक शेडगेंनी सुरू केलेली लोकसेवा परिवाराची संस्था ही गेल्या 25 वर्षांहून अधिक वर्षापासून पारधी लेकरांच्या भविष्यासाठी अहोरात्र झटत आहे। गाववाड्यापासून कोसत दूर रानावानात झाडाझुडपात आयुष्य काढणाऱ्या गुन्हेगारीचा शिक्का लागलेल्या समाजातील लेकरांना मुला मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शेडगे आणि त्यांचे सहकारी खूप वर्ष काम करत आहेत। चला तर मग जाणून घेऊया या संस्थेबद्दलची आणि आठवडी शाळेबद्दलची अधिकची माहिती। आम्ही जी आठवडी शाळा चालवतोय आस प्रकल्पांतर्गत लोकसेवा परिवाराच्या माध्यमातून, तर या शाळेच्या माध्यमातून आपण या मुलांना लिहिता यावं, वाचता यावं आणि त्यांचं शालाबाह्य होण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतोय। तर या मुलांना शिकवत असताना ज्या मुख्य अडचणी ह्या आहेत की पालक थोडेसे अशिक्षित असल्या कारणानं या मुलांचं थोडं शिक्षणाचा भाग कच्चा असल्या कारणानं थोडं मुलं शालेय शिक्षण जसं की वाचन असू द्या किंवा काही गोष्टी लिहिणं असू द्या ह्यामध्ये थोडेसे मागं पडतात। पण त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी किंवा त्यांची शिकण्याची इच्छाशक्ती एवढी प्रचंड आहे की ते इतर मुलांपेक्षा पटकन त्यांना ज्या काही गोष्टी आपण शिकवतोय, ज्या काही गोष्टी सांगतोय त्याचं अनुकरण पटकन करतात। त्याचबरोबर आपण ज्या गोष्टींना ॲक्टिव्हिटी करायला सांगतोय त्या ॲक्टिव्हिटी ते प्रामाणिकपणे करतात आणि या गोष्टींच्यामुळं त्यांच्यामध्ये बदल दिसत आहेत। आम्ही शाळा भेटीसुद्धा करतो, यामध्ये शाळा भेटीतील शिक्षकसुद्धा सांगतात की सर तुमच्या कामामुळं या मुलांमध्ये फरक जाणवतोय किंवा यांना ज्या गोष्टी यायला हव्या नॉर्मल मुलांमध्ये, जे नॉर्मल मुलं शाळेमध्ये जातात त्या मुलांबरोबर याही मुलांना लिहिता येतंय, वाचता येतंय किंवा त्या ज्या पद्धतीने त्यांना ते करता यावं शाळेमध्ये त्या पद्धतीने जमता येते। म्हणजे थोडक्यामध्ये काय की हे मुलं मेन स्ट्रीममधल्या मुलांबरोबर कॉम्पिट त्यांना करता यावं त्या दृष्टिकोनातून आपण ही जी आठवडी शाळा चालवतोय। याचा मुख्य उद्देश हा आहे की जे ड्रॉपआउट पर्सेंटेज आहे किंवा मुलं शालाबाह्य होण्याचं प्रमाण जे आहे म्हणजे जास्त येते नंतर जसं की 7वी 8वी 9वी नंतर जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे ते कमी व्हावं त्या दृष्टिकोनातून जर ही मुलं शिकतील। लोकसेवा परिवार पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी जो आज प्रकल्प चालवतोय तो पूर्णतः लोकसहभागावर अवलंबून आहे आणि अनेक लोक अनेक संस्था मदत करत असतात। त्यात प्रामुख्यानं उदय गुजर फाउंडेशन, अक्षरबंध फाउंडेशन अशा संस्था आमच्या सहयोगी संस्था आहेत। तर ते समाजातील अनेक लोक स्वयंस्फूर्तीनं ही मदत करत असतात। आम्हाला मध्यंतरी दीपक मगर गुरुजी यांनी आठवडी शाळेला लागणारं 8 आठवडी शाळेला लागणारं सर्व साहित्य दिलं। तर ते साताऱ्यातले श्या मॅडम असतील त्यांच्या सहकार्याने मदत केली आणि आम्हाला ह्या निमित्तानं या आठवडी शाळा चालवण्यासाठी आर्थिक तसेच साहित्य रूपानंही मदतीची आवश्यकता आहे। तर आमची अनेक समाजातल्या अशा संस्थांना आणि लोकांना अशी विनंती आहे की पारधी समाजाचा सामाजिक स्तर उंचावा, त्यांचं सामाजिकीकरण व्हावं, मुलांचं शिक्षणाच्या माध्यमातून विकास होऊन पूर्ण समाज आपल्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी कार्यक्षेत्र वाढवण्याची आमची इच्छा आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।